नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत। आजचा आपला अभ्यासाचा विषय आहे उपयोजित लेखनाचा, अर्थात रायटिंग स्किल। विद्यार्थ्यांनो, उपयोजित लेखनामध्ये यावर्षी आपण लेखनाचे विविध प्रकार अभ्यासलेले आहेत, परंतु आता येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने या लेखन प्रकारांवर आधारित तुम्हाला कोणकोणत्या स्वरूपाचे आणि कसे प्रश्न विचारले जातील यावर आपण प्रामुख्याने आज नजर टाकणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा या उपयोजित लेखनातील प्रकारांवर आपण नजर टाकूया व थोडक्यात त्यांची माहिती समजून घेऊया। विद्यार्थ्यांनो, उपयोजित लेखन प्रकारांमध्ये यावर्षी प्रामुख्याने 3 प्रकार तुम्ही शिकलात। एक निबंध लेखन, दुसरा प्रकार कथालेखन आणि तिसरा प्रकार पत्रलेखन। आता या निबंध लेखनावर आपण थोडं लक्ष देऊया। निबंध लेखनामध्ये जवळजवळ अनेक प्रकार आहेत, परंतु आपल्याला अभ्यासक्रमाला आपण मात्र 3च प्रकार शिकलेलो आहोत। एक वर्णनात्मक निबंध, 2 कल्पनात्मक निबंध आणि तिसरा म्हणजे आत्मकथनात्मक निबंध। निबंध लेखन शिकवत असताना तुम्हाला प्रत्येक निबंधाच्या प्रकाराची सर्व माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हे निबंधाचे प्रकार कसे लिहायचे याबद्दलही काही नियम तुम्हाला तिथे सांगण्यात आले होते। पुन्हा एकदा आपण या सर्व प्रकारांवर आधारित थोडक्यात निबंध लेखनाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथे जाणून घेऊया। निबंध लेखन करताना घ्यावयाची काळजी। आपण कोणता निबंध लिहिणार आहोत हे विद्यार्थ्याने सर्वप्रथम मनाशी ठरवावे, कारण तुम्हाला परीक्षेला 3 प्रकारचे निबंध येतात: वर्णनात्मक, कल्पनात्मक आणि आत्मवृत्त। या तिघांपैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचा निबंध लिहायचा आहे हे विद्यार्थ्याने ठरवायचे असते। त्याचबरोबर निबंधाची सुरुवात ही अतिशय महत्त्वाची, त्याचबरोबर प्रभावी असते। त्यामुळे निबंधाची सुरुवात ही मात्र प्रभावी करावी। निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग, आणि त्यामुळे मूळ विचार स्पष्ट करताना काळजीपूर्वक करावे। आपले विचार कुठेही भरकटत जाऊ नये याकडे तुम्ही लक्ष द्यावे। त्याचबरोबर विचारांची पुनरावृत्ती देखील तुम्ही टाळावी। निबंधाचा शेवट हा प्रारंभाप्रमाणेच महत्त्वाचा असतो। शेवट थोडक्यात अत्यंत स्पष्ट रूपाने व वाचकाला विचार प्रवृत्त करणारा हा असला पाहिजे। त्याचबरोबर निबंधाच्या आणखीनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण जाणून घेऊया। निबंधाविषयी जर आणखीन काही बोलायचे झाले तर सर्वात प्रथम म्हणजे निबंधाची भाषा ही शुद्ध व ओघवती असली पाहिजे। निबंध लिहिताना कमीत कमी 4 ते 5 परिच्छेद विद्यार्थ्यांनी लिहिले पाहिजेत। विचारांची पुनरावृत्ती तेथे नसावी। तसेच व्याकरणाच्या, शुद्ध लेखनाच्या चुका ज्या तुम्हा विद्यार्थ्यांकडून सतत होत असतात, त्या चुका तुम्ही टाळायच्या आहेत, त्या चुका होता कामा नयेत। त्यामुळे शुद्ध लेखनाचे नियम जे आहेत ते तुम्ही तिथे पाळले पाहिजे। त्याचबरोबर विरामचिन्हांचाही योग्य असा वापर निबंध लेखनात तुम्ही केला पाहिजे। शक्य असल्यास विविध वाक्प्रचार, विविध म्हणी, अनेक सुविचार, सुभाषिते, एखाद्या कवीची सुंदरशी गाणी, एखादं गीत याचाही तुम्ही अत्यंत कौशल्याने इथे वापर करू शकता। तसंच निबंध
हा प्रभावशाली झाला पाहिजे, तो तुम्ही आकर्षक लिहिला पाहिजे. निबंध लेखनाच्या सरावासाठी अवांतर वाचनाची सवय ही तुम्ही लावली पाहिजे. आजचा विद्यार्थी हा फक्त आणि फक्त आपल्या पाठ्यपुस्तकात निगडीत असलेले, अभ्यासक्रमाशी निगडीत असलेलं वाचन जे आहे तेवढंच करतो. अवांतर वाचन मात्र तो करत नाही. आणि त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेली अनेक मासिके, रोजचे वर्तमानपत्र याचा तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्याचं वाचन करावं. कारण वाचनामुळे भाषा सुधारते, लिखाण सुधारतं आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने इथे मात्र अवांतर वाचनाचा सरावही करावा. आता विद्यार्थ्यांनो, निबंधाचे हे 3 प्रकार तुम्ही शिकलात. त्याचबरोबर आता निबंध लिहिताना कोणकोणती काळजी घ्यायची हे प्रत्येक निबंधाचा प्रकार शिकवत असताना तुम्हाला त्यासंबंधीची सर्व माहिती तिथे देण्यात आलेली आहे. आता मात्र आपण लेखनाचा दुसरा जो प्रकार आहे त्याकडे वळूया. दुसरा प्रकार आहे बघा, कथालेखन. कथा तशी लिहायला तुम्हाला सोपी असते, कारण मुळात तुम्हाला तिथे मुद्दे दिलेले असतात, कथेची रूपरेषा दिलेली असते. ते मुद्दे नीट समजून तुम्ही ते वाचायचे असतात. ही कथा कोणती आहे लक्षात घ्यायचं असतं आणि त्यानंतर त्या मुद्द्यांनुसार त्यांना गुंफून सुंदरशी कथा तुम्ही तिथे लिहायची असते. त्यामुळे कथालेखन करत असतानाही कोणकोणते मुद्दे हे महत्त्वाचे आहेत हे आपण जाणून घेऊया. कथेची रूपरेषा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. कथेची रूपरेषा समजून घेऊन त्या कथेस मुद्द्यांच्या आधारे आपण कोणते योग्य शीर्षक देऊ शकू याचा विद्यार्थ्याने विचार करायला हवा. कथेची सुरुवात ही आकर्षक हवे, सुटसुटीत असली पाहिजे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथालेखन करत असताना ती नेहमी भूतकाळामध्ये करावी. पास्ट टेन्समध्ये कथा ही लिहावी. कथालेखन करत असतानाही तुम्ही परिच्छेद करा. 3 ते 4 परिच्छेद इथे तुम्ही करू शकता. तसेच कथेमध्ये विविध पात्र असतात, विविध स्थळ असतात, गाव असतं, जंगल असतं, प्राणी असतात, पशु असतात. तर त्या सर्वांना तुम्ही नावं द्यावीत. कथेतील भाषा साधी, अगदी सोपी, त्याचबरोबर ती प्रवाही असावी. कथेला आकर्षक स्वरूप प्राप्त करण्यासाठी विविध वाक्प्रचारांचा, म्हणींचा योग्य तिथे तुम्ही वापर करावा. योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा उपयोग करावा. ज्यावेळी पात्र त्यांचा संवाद चालू असतो त्यावेळी तो संवाद तुम्ही विरामचिन्हांच्या माध्यमातून तुम्ही तो लिहू शकता. तसंच कथेचा शेवट, जसा सुरुवात ही आकर्षक तसा शेवटही आकर्षक, त्याचबरोबर आटोपशीर असावा. कथेतून योग्य ते तात्पर्य मात्र तिथे लिहायला विसरू नये. या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, कोणता बोध मिळाला, तो मात्र सर्वात शेवटी तुम्ही लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा, कथालेखन यावरही आपण अभ्यास केलेलाच आहे. विविध विषय आम्ही तुम्हाला दिलेले आहे, मुद्द्यांसहित तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला ते लिहिण्यासाठी वारंवार सांगितलेलं गेलं आहे, बरोबर. आता मात्र आपण या उपयोजित लेखनामधीलच तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा लेखनाचा प्रकार त्याकडे वळूया. अर्थात तो म्हणजे पत्रलेखन. विद्यार्थ्यांना पत्र हे 2 प्रकारची असतात. एक म्हणजे औपचारिक पत्रलेखन आणि दुसरं म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन. औपचारिक म्हणजेच फॉर्मल लेटर आणि अनौपचारिक म्हणजेच इनफॉर्मल लेटर. परंतु विद्यार्थ्यांना इथे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला मात्र फक्त आणि फक्त अभ्यासक्रमाला
औपचारिक पत्रलेखनच आहे. अनौपचारिक पत्रलेखन आपल्याला अभ्यासक्रमाला नाही. त्यामुळे औपचारिक पत्रलेखन म्हणजे नक्की कोणते? तर ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत जर म्हणायला गेलो तर आपण म्हणूया व्यावहारिक पत्र, कार्यालयीन पत्र. आता बघा, या कार्यालयीन पत्रांमध्ये, या ऑफिशियल लेटरमध्ये अनेक प्रकार असतात. विनंतीपत्र आहे, प्रार्थनापत्र आहे, मागणीपत्र आहे, तक्रारपत्र आहे. परंतु आपल्याला अभ्यासक्रमाला मात्र 2च प्रकार आहेत. एक म्हणजे मागणीपत्र आणि दुसरं म्हणजे तक्रारपत्र. आणि या दोन्ही पत्राचा नमुना आपण शिकलेलो आहोत. पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यायची यावरही आपण प्रकाश टाकलेला आहे. तरी पुन्हा एकदा आपण पत्राचा नमुनाही बघूया आणि त्याचबरोबर पत्रलेखन करताना कोणती काळजी घ्यायची यावरही आपण प्रकाश टाकूया. आता बघा, पत्रलेखन करत असताना कोणत्या प्रकारची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे? विद्यार्थ्यांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पत्र वेगळ्या नव्या पद्धतीने लिहित आहोत. जसं तुम्ही इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये मार्जिनला लागून डावीकडे तुम्ही पूर्ण जसं पत्र लिहिता, अगदी तसंच पत्र आता तुम्हाला मराठीतही लिहायचं आहे. त्याचा नमुना मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी पत्रलेखन करताना कोणती काळजी घ्यायची यावर आपण थोडंसं इथे काही मुद्दे मी इथे दिलेले आहेत ते वाचूया. बघा, पत्र लिहिताना भाषेचा वापर हा नेहमी योग्य रीतीने करावा. पत्राची भाषा पत्र वाचणाऱ्याच्या मनाला भिडणारी असली पाहिजे. म्हणजे साधी पाहिजे, सोपी पाहिजे, की जेणेकरून ज्याला पत्र आपलं पोहोचलेलं आहे त्याला मात्र ती वाचता आली पाहिजे, त्याला ती समजली पाहिजे, उमजली पाहिजे. हां, आज काळ बदललेला आहे. आज पत्रव्यवहार हा लोप पावलेला आहे. आज नाही म्हटलं तरी टेक्नॉलॉजीचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. एका क्लिकवर 7 समुद्रापार पलीकडे आज आपण मेसेज, आपले संदेश आज आपण पाठवत आहोत. आपल्या शुभेच्छा आपण देत आहोत. परंतु पत्रव्यवहार आपल्याला करता आला पाहिजे. त्यासाठी मुळात पत्रलेखन लिहिण्याची सवय तुम्हाला झाली पाहिजे आणि पत्रलेखन कसं करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यामुळे भाषेचा योग्य वापर करा. पत्र वाचणाऱ्याच्या मनाला ती भाषा भिडणारी असली पाहिजे. पत्रलेखन करताना साध्या छोट्या वाक्यांचा वापर करा. लांब लचक असे वाक्य लिहू नका. त्यापेक्षा सुटसुटीत अगदी छोटी साधी वाक्य तिथे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तसंच भाषा ही पाल्हाळिक नसावी. स्पष्ट शब्दात तिथे तुम्ही तुमची भाषा जी आहे, तुमचे विचार जे आहेत ते तिथे मांडावे. पत्रलेखन करताना शिष्टाचार पाळावा. साधी गोष्ट आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला पत्र लिहिता त्यावेळी मात्र माननीय, महोदय असं आपण लिहितो. ज्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांना आपण पत्र लिहितो, बरोबर, त्यावेळी देखील माननीय मुख्याध्यापिका असं आपण पत्र लिहितो. म्हणजे तो शिष्टाचार, की मोठ्यांना आदर देणं, त्या शब्दातून तो आदर आपण व्यक्त केला पाहिजे. त्यामुळे पत्रलेखन करत असताना शिष्टाचार हा पाळला पाहिजे. विषयाची मांडणी करताना त्यात सुसंबद्धता, आपलेपणा असावा. छोट्या आणि थोडक्या शब्दातच विषय तुम्ही तिथे मांडावा. तर अशा पद्धतीनं बघा, इथे मी तुम्हाला पत्राचा नमुना दिलेला आहे. अजूनही काही मुलांना पत्राचा नमुना समजत नाही आहे की पत्र नक्की कसं लिहायचं. इंग्रजी आणि हिंदीसारखंच आता तुम्हाला पत्र लिहायचं आहे. मार्जिनला लागून सगळ्यात वरती दिनांक ही पूर्ण लिहा. जसं 7 जुलै 2020 एक जस्ट एक्झाम्पल मी देते. पूर्ण लिहा.
त्याच्या खालोखाल प्रति म्हणजे काय, ज्याला तुम्ही पत्र पाठवणार आहात त्या व्यक्तीचा तिथे पत्ता येईल. माननीय सो अँड सो, जसं माननीय वर्गशिक्षिका किंवा माननीय मुख्याध्यापिका, माननीय संचालक, बरोबर, माननीय संपादक, माननीय बँक मॅनेजर. तर त्या व्यक्तीचा तिथे पत्ता हा तिथे येईल. त्यानंतर तुमचा विषय, पत्राचा तुमचा विषय काय आहे तो विषय अगदी थोडक्या शब्दात तुम्ही तिथे मांडायचा आहे. त्यानंतर मग मात्र इथे तुमचा मायना येईल, माननीय महोदय, स न वि अर्थातच सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आणि मग मात्र तुमचा पत्राचा आशय, तुमचा पत्राचा मजकूर जो आहे तो तिथे तुम्ही छोट्या छोट्या वाक्यांमध्ये, सुटसुटीत शब्दांमध्ये, समोरच्याला समजेल उमजेल अशा भाषेत पत्राचा आशय तुम्ही लिहायचा आहे. मग कदाचित तो एखाद परिच्छेद, 2 परिच्छेद, 3 परिच्छेदही होईल. तो लिहून झाल्यानंतर सर्वात शेवटी पुन्हा मायना आपला किंवा आपली विश्वासू, त्याचबरोबर तुम्ही पत्र लिहिताय म्हणजे मग तिथे तुमचं नाव येईल, तुमचा पत्ता येईल खाली, बरोबर. तर अशा पद्धतीने हा नवीन प्रकारे हा पत्राचा जो नमुना आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आता पत्रलेखन करायचं आहे. त्याचबरोबर पत्रलेखन लिहून झाल्यानंतर लिफाफा तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लिफाफा कसा तयार करायचा, इथे बघा मी समोर तुम्हाला लिफाफा करून दाखवलेला आहे. एक चौकोन काढलेला आहे, त्या चौकोनाला मी 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे, 2 भाग केलेले आहेत त्याचे, बरोबर. उजव्या बाजूला अगदी वर आणखीन एक छोटा बॉक्स करून तिकीट तिथे मी लिहिलेलं आहे. आणि त्याच्याच खालोखाल प्रति म्हणजे ज्याला तुम्ही पत्र पाठवत आहात त्याचा पत्ता तिथे तुम्ही लिहिणार आहात. तर डाव्या बाजूला खाली प्रेषक म्हणजे तुम्ही, की तुम्ही पत्र लिहित आहात, जे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता मात्र तिथे तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्यानंतर हे एन्व्हलप क्लोज करायचं आहे, अर्थात तो बॉक्स जो आहे, चौकोन जो आहे तो तुम्हाला पूर्ण बंद करायचा आहे, क्लोज करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा लिफाफाही कंपल्सरी करणं आवश्यक आहे. हे विसरू नका. बरीच मुलं आहेत की लिफाफा करत नाहीत. अजूनही त्यांचा गोंधळ होतो की प्रति कुठे लिहायचं आणि प्रेषक कुठे लिहायचं, प्रतीचा ॲड्रेस कुठे लिहायचा, प्रेषकचा ॲड्रेस कुठे लिहायचा. तर बघा, तिकीट लिहिणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर पत्ते देखील दोघांचेही, पत्र लिहिणाऱ्याचा आणि ज्याला पत्र पाठवत आहोत त्याचा, दोघांचेही पत्ते मात्र लिफाफ्यात आवश्यक आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, यावेळी तुम्ही ऑनलाईन परीक्षा देत आहात आणि ऑनलाईन परीक्षा देत असल्यामुळे सर्वच मुलांना मराठी टायपिंग जमेलच असं नाही. आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला निबंध लेखन, कथालेखन आणि पत्रलेखन याचा जो फॉर्मॅट तुम्हाला शिकवलेला आहे, ह्या फॉर्मॅटवर आधारित तुम्हाला आम्ही बहुपर्यायी प्रश्न इथे विचारणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या खाली तुम्हाला 3 पर्याय दिलेले असतील आणि त्याचबरोबर त्यातीलच योग्य पर्यायाची निवड तुम्ही करायची आहे आणि त्याचं उत्तर तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे, अर्थातच टिक करायचं आहे. मग या उपयोजित लेखनावर फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन हे कसे येतील यावरही आपण नजर टाकूया. बघा, इथे मी काही प्रश्न तुम्हाला दिलेत. हेड क्वेश्चन कसा असेल त्यावरही नजर टाकूया. प्रश्न पहिला बघा, खालील उपयोजित लेखनावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. बघा, लेखनाचे सगळे प्रकार तुम्ही शिकलेला आहात, बरोबर.
सखोल त्याचा अभ्यास आपला झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकाराची रचना ही तुम्हाला माहिती आहे आणि त्या रचनेवर आधारितच तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहेत. जसे इथे काही उदाहरणं दिलेत बघा मी प्रश्नाचे. पहिलाच प्रश्न बघूया. तुम्ही अभ्यासलेला खालीलपैकी निबंध प्रकार कोणता? तुम्ही अभ्यासलेला खालीलपैकी निबंध प्रकार कोणता? बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्यामुळे खाली 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे बघा चरित्रात्मक निबंध. दुसरा पर्याय आहे चिंतनात्मक निबंध आणि तिसरा पर्याय आहे आत्मकथनात्मक निबंध. आता तुम्ही कोणता निबंधाचा प्रकार शिकलेला आहात यावर्षी? या 3 पर्यायांपैकी त्या योग्य उत्तराची निवड करायची. कोणता आहे बरं इथे उत्तर? आत्मकथनात्मक निबंध. तर योग्य उत्तराला तुम्ही काय करणार आहात? क्लिक करणार आहात. दुसरा बघूया प्रश्न. सूर्य उगवला नाही तर हा निबंधाचा खालीलपैकी प्रकार कोणता? सूर्य उगवला नाही तर हा निबंधाचा खालीलपैकी प्रकार कोणता? पुन्हा 3 पर्याय दिलेत. बहुपर्यायी प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे आत्मकथनात्मक निबंध. दुसरा पर्याय आहे कल्पनात्मक निबंध आणि तिसरा प्रकार दिला इथे बघा मी. तिसरा पर्याय आहे स्थळविषयक निबंध. तेव्हा योग्य पर्याय कोणता येईल बरं? कल्पनात्मक निबंध. सूर्य उगवला नाही तर कल्पना करणार आहात तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही निबंध लिहिणार आहात. त्यामुळे हा निबंधाचा प्रकार कोणता झाला? कल्पनात्मक निबंध. तर योग्य उत्तराची निवड करायची आहे. तिसरा प्रश्न बघूया. खालील दिलेल्या विषयांपैकी वर्णनात्मक निबंधाचा विषय कोणता? खालील दिलेल्या विषयांपैकी वर्णनात्मक निबंधाचा विषय कोणता? पहिला पर्याय आहे बघा मी पाहिलेला अपघात. दुसरा पर्याय आहे मी पुस्तक बोलतोय. तिसरा पर्याय आहे मला लॉटरी लागली तर. नीट विचार करायचा आहे. वर्णनात्मक निबंधाचा विषय कोणता आहे यातील? मी पाहिलेला अपघात. त्या अपघाताचं तुम्ही वर्णन करणार आहात आणि त्यामुळे विचार करून त्यानंतर योग्य उत्तराची निवड करायची आहे. तसंच आपण काही कथालेखनावरही प्रश्न बघूया बघा. कथालेखन करताना प्रामुख्याने कोणत्या काळाचा वापर केला जातो? कथालेखन करताना प्रामुख्याने कोणत्या काळाचा वापर केला जातो? ऑप्शन दिलेत बघा. पहिला पर्याय भविष्यकाळ. दुसरा पर्याय आहे वर्तमान काळ. तिसरा पर्याय आहे भूतकाळ. आपण कथालेखन करताना कोणती काळजी घ्यायची हे शिकलेलो आहोत आणि त्यावरून मग आता इथे उत्तर काय येईल बरं? भूतकाळ. कथालेखन करताना कोणत्या काळाचा वापर करतो आपण? भूतकाळामध्येच आपण कथा ही लिहितो. पुढे बघूया. शिवाजी महाराज, झाशीची राणी यांच्यावर आधारित असलेल्या कथा कोणत्या कथा प्रकारात मोडतात? पुन्हा प्रश्न वाचते मी बघा. शिवाजी महाराज, झाशीची राणी यांच्यावर आधारित असलेल्या कथा कोणत्या कथा प्रकारात मोडतात? खाली 3 पर्याय दिलेत. पहिलं बघा विज्ञान कथा. दुसरा पौराणिक कथा आणि तिसरा पर्याय आहे ऐतिहासिक कथा. विचार करा काय उत्तर येईल? ऐतिहासिक कथा. बरोबर. त्यामुळे योग्य उत्तराची निवड करायची आहे. पुढचा प्रश्न बघूया. कथालेखन करताना कथेतून मिळणारा बोध हा कोठे लिहिला जातो? कथालेखन करताना कथेतून मिळणारा बोध कोठे लिहिला जातो? पर्याय 1 कथेच्या शीर्षकात. पर्याय 2 कथेच्या तात्पर्यात. पर्याय 3 कथेच्या सुरुवातीला. विचार करा. शीर्षक काय असतं, तात्पर्य काय असतं, सुरुवात कशी करतो? सगळे
मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यानंतर योग्य उत्तराची निवड करायची आहे. मग आता कथेचा जो आपल्याला कथेतून बोध मिळतो तो आपण कुठे लिहितो? कथेच्या तात्पर्यामध्ये लिहितो. त्यामुळे योग्य उत्तराची निवड करायची. आता आपण थोडे पत्रलेखनाशी निगडित प्रश्न बघूया की त्यावरही फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन कसे विचारले जातील. कारण पत्रलेखनाचा आपला संपूर्ण नमुना जो आहे तो आता बदललेला आहे. आपण संपूर्ण पत्र जे आहे ते मार्जिनला लागून लेफ्ट साईडने डाव्या बाजूने आपण लिहित आहोत, बरोबर. त्यामुळे त्यावर आधारित आता कसे प्रश्न येऊ शकतील. इथे मी प्रश्न दिला आहे बघा. पत्रलेखनात स न वी वी याचा पूर्ण अर्थ काय? पत्रलेखनात स न वी वी याचा पूर्ण अर्थ काय? पर्याय 1 साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पर्याय 2 सप्रेम नमस्कार विनंती विशेष. पर्याय 3 सादर नमस्कार विनंती विशेष. उत्तर काय येईल बरं? सप्रेम नमस्कार विनंती विशेष. योग्य उत्तराची निवड करायची. पत्रलेखन लिहिताना तारीख कोणत्या बाजूला लिहितात? पत्रलेखन लिहिताना तारीख कोणत्या बाजूला लिहितात? नवीन फॉर्मॅटप्रमाणे उत्तर लिहायचं आहे. ऑप्शन दिलेत बघा मी. पहिला पर्याय आहे पत्राच्या उजव्या बाजूला वर. दुसरा पर्याय आहे पत्राच्या डाव्या बाजूला वर. आणि तिसरा पर्याय दिला आहे पत्राच्या मध्यभागी वर. नवीन फॉर्मॅटप्रमाणे विचार करायचा आहे आणि योग्य उत्तर काय येईल बरं? पत्राच्या डाव्या बाजूला वर. अजून एक प्रश्न आपण इथे बघूया. उपयोजित लेखन प्रकारांपैकी तुम्ही अभ्यासलेला खालीलपैकी लेखन प्रकार कोणता? उपयोजित लेखन प्रकारांपैकी तुम्ही अभ्यासलेला खालीलपैकी लेखन प्रकार कोणता? पर्याय बघा. पहिला पर्याय आहे कथालेखन. दुसरा पर्याय आहे बातमी लेखन. तिसरा प्रकार आहे जाहिरात लेखन. या तिघांपैकी कोणता प्रकार तुम्ही शिकलेला आहात, अभ्यासलेला आहात? कथालेखन. तेव्हा योग्य उत्तराची निवड करायची. आणखीन एक प्रश्न बघूया आपण. जर तुमच्या वर्गातील वर्गप्रमुख वर्गप्रमुख म्हणजे कोण? मॉनिटर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही कोणत्या स्वरूपाचे पत्र वर्ग शिक्षिकेला लिहाल? बघा 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मागणीपत्र. दुसरा पर्याय आहे तक्रारपत्र. तिसरा पर्याय आहे आभारपत्र. मग आता इथे कोणत्या स्वरूपाचं पत्र तुम्ही लिहाल? अर्थात तक्रारपत्र. तेव्हा योग्य उत्तराची निवड करायची आहे. तर अशा स्वरूपाचे उपयोजित लेखनावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे हे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. मग ते निबंध लेखनावर आधारित असतील, ते कथालेखनावर आधारित असतील किंवा पत्रलेखनावर आधारित असेल. त्या सर्वांनी निबंधलेखन, कथालेखन, पत्रलेखन, त्याचं स्वरूप, त्याची रचना, त्याचा सखोल अभ्यास आपण ज्या व्हिडिओमधून बघितलेला आहे ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार या बहुपर्यायी प्रश्नांची तुम्ही तयारी करा. धन्यवाद.